भांगर आणि नंतर मग मित्रांनो ज्या उपमातीच्या थरामध्ये चुनखडी आढळते त्याला कंकर म्हणतात. कशाच्या उपमातीच्या थरामध्ये आढळते रे? कशाच्या? भांगरच्या. बरोबर आहे का? भांगरच्या उपमातीच्या थरामध्ये चुनखडी आढळते त्याला काय म्हणायचं? कंकर म्हणायचं. काय म्हणायचं? हे कंकर साधारणतः कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे? कोणत्या? उत्तर प्रदेशमध्ये आहे. मग नदी लहान लहान प्रवाह जिथं विलुप्त होतात ते ठिकाण म्हणजे कोणतं आहे? भाबर. जिथं गुज्जर लोक पशुपालन करताना वस्ती करतात ते तिथं सचित्रता छोट्या प्रमाणात असते का मोठ्या प्रमाणात? कोणत्या? मोठ्या प्रमाणात असते. ते ठिकाण म्हणजे कोणतं आहे? मग शिवालिकच्या पायथ्याला जे आढळतं ते कोणतं? कोणतं? भाबर. कोणतं आढळतं? मग दगडगोट्यांचा प्रदेश जो म्हटलं त्याला काय म्हणायचं? भरपूर सारे प्रश्न आले. भविष्यात तरी प्रश्न आला. 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री थोड्या आयोगाचा आवडता कळतंय. तर त्याच्यामधला भाबर खादर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आयोगाच्या अतिशय आवडता आहे. लक्षात ठेवायचं. समजलं का? उत्तरेकडचा पर्वतमय प्रदेशाच्या संदर्भामध्ये 5 हिमालयाच्या रांगा प्रत्येकाला माहिती की 3 भारतात येतात. भारताच्या 3 म्हणलं तर कारालाडा जास्कर प्रत्येकाला माहित असायला पाहिजे. म्हणजे काराकोरम लडाख आणि जास्कर आणि कैलास जे आहे ते कुठे जाते? उचिन पेनले कुठे जाते? नेपाळमध्ये जाते का? कुठे जाते? कुठे जाते? तिबेटमध्ये जाते. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग शेजारी पाजारी वगैरे सगळे शेजारी झाले की नाही? भूसीमा सागरी सीमा मग कोणत्या 3 देशाच्या सीमा कोणत्या राज्यांना संलग्न ते डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. बरोबर? 3 देशाच्या ज्यांना तिघांच्या सीमा लागल्या 3 देशाच्या तिघांमध्ये पहिला कोणता आहे? दुसरा कोणता? अरुणाचल आणि तिसरा काय आहे? पश्चिम बंगाल आहे. आहे लक्षात ठेवलं तरी चला आपल्याला आलं पाहिजे हे ध्यानात घ्यायचं. समजलं का बाबांनो? त्याच्यामुळे उत्तरेकडचा पहिला पर्वतमय प्रदेश त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येतात. किल्लीवरती प्रश्न, शिखरांवरती प्रश्न. शिखराच्या संदर्भात पहिले 3 कोणते होते रे? माउंट एव्हरेस्ट. दुसरा तिसरा कोणता होता? चौथा कोणता? नंगा की नंदा. नंतर तिसरा नामचा. नंतर कोणता तर 7वा? त्रिशूळ. त्याच्यामध्ये 4 धाम. पहिला दुसरा कळलं का? मध्ये धवलगिरी आणि अन्नपूर्णा आहे. एकदा त्याच्यावरती प्रार्थनासाठी फॉरेस्टला प्रश्न विचारला होता. तर ते कुठे येतं ते बघणं गरजेचं. तुम्ही लिहून घेतलं सगळ्यांनी. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पण हे जास्त लक्षात ठेवायचे कारण याच्या आधारावरती तुमचं उत्तर येतं. त्याच्यामध्ये तो प्रश्न आल्यानंतर कांचनजंगा सर्वात मोठं त्याच्यात होते. 2 पर्याय लगेच डिलीट होतं. कळलं? तुम्हाला अंदाज येईल की अशा पद्धतीने आहे. समजलं का? ते उत्तर सोडवताना कसं वापरायचं. आता पुढे जायचं मित्रांनो आपल्याला. जो बघा तुम्हाला राजस्थानमध्ये होता ना? उलटा बसलेले होता तुम्ही. ठीक आहे. मंगल पावन दिन हा भारत प्यारा प्रदेश बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आता साधारणतः पुढे बघत होता राजस्थानचा मैदानावरती आलेलो होतो. राजस्थान महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. कळलं? हा राहिलं त्याप्रमाणे भाबर तराई भांगर खादर. आता आपल्यासाठी याचं महत्व झालं ते जास्त मी घेतलं कारण काय वेळ जातो तुमचा. पुढचा महत्वाचा होता राजस्थानचा मैदानी प्रदेश. बरोबर आहे का? ज्याला आपण काय म्हणतो राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणलं होतं? महावाळवंट. असते का? भारतीय महावाळवंट असं म्हटलं. काय म्हटलं? भारतीय महावाळवंट. दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो याचं वर्णन काय केलं होतं? लवण सागर म्हणजे कसला समुद्र? काल तुम्ही मित्राचा समुद्र बघितला होता बाबांनो. कारण हा प्रदेश कशाच्या खाली होता? समुद्राच्या खाली होता. बरोबर आहे का? परिणामी तुम्ही काढलं का? दुसरं महत्वाचं खनिज कोणतं सांगितलं होतं? जिप्सम. बरोबर कोणतं होतं? आणि तिसरं कोणतं? चुनखडी. कोणता? चुनखडी. लक्षात ठेवायचं. बाकी महत्वाचं म्हणजे मित्रांनो मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने वाळवंट ते वाळवंटाला काय म्हणतात? मरुस्थळ. बाकी राजस्थानच्या पश्चिमेकडचे 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. 4 जिल्हे लक्षात ठेवायचे. एक जैसलमेर, दुसरा बारमेर, तिसरा जोधपूर, चौथा बिकानेर. या जिल्ह्यामध्ये मित्रांनो हा प्रदेश पसरला. बिकानेर लक्षात सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. लोकर माहिती ना? लोकर रे कशासाठी वापरतात लोकर? मिठाई बनवण्यासाठी. मिठाई लोकर आणि केस जास्ती मेंढीचे केस वगैरे असतात त्याच्यापासून मिठाईमध्ये कशी वापरतात? जाकीट शॉल बनवण्यासाठी जे आहे ना घोंगडं रग तुमची रग चादर ते बनवण्यासाठी वापरतात लोकर. अशा खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे? बिकानेर. लोकरीची बाजारपेठ म्हणलं तर लक्षात आपल्यासाठी महत्वाचं आहे. हो का? असेल बाबा आम्हाला माझी स्पेशल मिठाई बनते का? आय डोंट नो. प्राचीन काळामध्ये ताट लोकवस्तीचा प्रदेश होता. सिंधू खोरे संस्कृतीमध्ये 20 मित्रांनो काय झाले इथं सापडलेले आहे. बाकी मित्रांनो राजस्थानचं पूर्वीचं नाव काय होतं? राजपुताना. काय होतं? राजपुताना. 1949 अगोदर राजपुताना होतं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं सर्वात मोठं राज्य करे. 1 नंबरला कोणतं आहे? दुसऱ्या क्रमांकाला आणि तिसऱ्या क्रमांकाला. याच्यावरती आयोगाने 2-3 प्रश्न विचारले. कळलं? क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य. आता 21 ते 21 प्रश्न आला होता क्षेत्रफळानुसार म्हटलं तर. कळतं? लक्षात ठेवायला पाहिजे. बाकी बघा मित्रांनो पश्चिम राजस्थान सागर लागतो होता. त्यामुळे समुद्रातील विहिरी आढळते आणि हवामानामध्ये पश्चिम राजस्थानमध्ये कशाचा संचय आहे? वाळूचं. इथं आढळणारी 3 महत्त्वाची खनिजं म्हणलं तर कोणती? चून, खडक, जिप्सम आणि मीठ. याच्यावरती ऑलरेडी पीवाय येऊन गेलेला आहे. कळलं? लक्षात ठेवायचं. याच्यावरती पण पीवाय गेला. तुम्ही सोडवलं काल समुद्रातील विहिरी आणि राजस्थान तो कशा खाली होता? सागराने व्याप्त असल्यामुळे इथं काय सापडते प्रामुख्याने? चून, खडक, जिप्सम आणि मीठ सापडते. लक्षात ठेवायचं. आता मित्रांनो राजस्थानचे 2 विभाग करायचे. किती विभाग? तो पहिला आहे तो म्हणजे मरुस्थळ. काय आहे? मरुस्थळ. बघा मरुस्थळ म्हणजे मित्रांनो काय आहे? राजस्थानचा जे काय वाळवंटाचा भाग आहे त्या वाळवंटाच्या भागाला काय म्हटलं होतं? मरुस्थळ म्हणतात. काय म्हटलं होतं? मरुस्थळ. इथला महत्त्वाचा प्राणी कोणता असेल रे? कोणता? उंट असेल. माहिती ना? उंटाला काय म्हणतात वाळवंटातलं? ट्रक. काय म्हणतात? वाळवंटातलं जहाज. का वाळवंटातलं जहाज म्हणतात त्याला? लक्षात ठेवायचं. आंतरराष्ट्रीय वर्ष 2024 इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स. म्हणजे पत्र उंट म्हणजे उंटचं वर्ष नाही. उंटाच्या काय प्रजाती आहे त्याचं वर्ष. कळलं का? आपल्याला फक्त येतच उंट आहे. तो उंच मानाचा असतो. वापरी मानतो तो कोणता? उंट. तर बारीक सुद्धा जे आहे ते सुद्धा उंटाच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर एवढे सुद्धा आहे ते. पण ते सुद्धा कशामध्ये येतात? कॅमेलिड्स मध्ये येतात. तर ते आहे लक्षात ठेवा. 2023 कशाचं वर्ष होतं? भरड धान्याचं वर्ष. कसं होतं? भरड धान्याचं. महाराष्ट्राने भारताने याला भरड धान्याला कसलं अन्न संबोधलंय? श्री अन्न. कसलं अन्न? श्री नाही श्री. कोणता? श्री अन्न. लक्षात ठेवायचा. तर ते तसं प्रश्न केले अर्थसंकल्पामध्ये काय म्हणलं होतं? श्री. तर त्यातला पहिला जो आहे मित्रांनो म्हणजे मरुस्थळ. कुठून कसं मित्रांनो? कच्छच्या रणापासून ते पंजाबपर्यंत पसरलेला आहे आणि पश्चिम राजस्थानात किती जिल्ह्यामध्ये येतात? 8 जिल्हे येतात. पश्चिम राजस्थानामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश मरुस्थळामध्ये केला जातो. इथं मित्रांनो प्रामुख्याने बघितलं तर कमी लोकवस्ती आहे. कारण काय मित्रांनो? वाळवंट आहे. त्याच्यामुळे स्थान बदलणाऱ्या वाळूगिरी आहे. वाळूगिरी म्हणजे माहिती का? कशामुळे तयार होते वाळूगिरी? वाऱ्याच्या कसल्या कार्यामुळे निक्षेपित संचय 150 संचय एकत्र. बरोबर आहे का? शरण आणि संचय कशामुळे तयार होते? संचयनामुळे तयार होते. वाळूच्या टेकड्या तयार होतात त्याला काय म्हणायचं? वाळूगिरी म्हणायचं. बाकी विषम हवामान किती आहे आणि विरळ आहे झाली आहे. कुठेतरी मित्रांनो झोपडीचं छोटी मोठी वाळवंट वेळेस मला झोपायचं तुम्हाला झोप दाखवलं असेल. आठवते का वाळवंट टाकलं? बघितलं असेल चित्रात वाळवंट गाण्यांमध्ये पिक्चरमध्ये. चित्रपट बघता नाही? नाही बघत ना? चांगली गोष्ट. ठीक आहे. लक्षात ठेवा. बाकी मित्रांनो बिकानेर जिल्ह्यामध्ये 2 मिठाची सरोवर आहेत. त्याच्यामध्ये जैसलमेर, बारमेर आणि बिकानेर येथील मित्रांनो खडकाळ प्रदेशामध्ये चून, खडक आणि वाळू काश्मीर खडक विपुल प्रमाणामध्ये आहे. लक्षात ठेवायचं. मरुस्थळ म्हणतात कसला भाग आहे? पहिल्यांदा वाळवंटाचा भाग. कसला भाग आहे? वाळवंटाचा भाग. आणि दुसरा जो भाग आहे मित्रांनो तो भाग म्हणजे प्रामुख्याने आपल्यासाठी लक्षात ठेवायचा कोणता आहे? भागर. आतापर्यंत याच्यावरती 3 वेळा प्रश्न आहे. किती वेळा प्रश्न आहे? राजस्थानचं जे काय भागर आहे त्या भागावरती मित्रांनो 3 वेळा प्रश्न आहे. मरुस्थळ या प्रदेशाच्या पूर्वेकडील अंशतः शुष्क प्रदेश हा भागर म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या बाजूचा मित्रांनो? मरुस्थळाच्या पूर्वेकडचा. बरोबर आहे का? आपण बघितलं होतं पश्चिमेकडचा भाग काय म्हणून ओळखला जातो? मरुस्थळ म्हणजे भारतीय महावाळवंट. ज्याला कसलं वाळवंट म्हणतात? कसलं? थरचं वाळवंट. कसलं वाळवंट? थरचं वाळवंट. आणि दुसरा जो भाग आहे तो कोणता मित्रांनो? कोणता आहे? भागर. कोणता आहे?
बागर अंशतः शुष्क प्रदेश आणि बागरवरती या तीन शब्द प्रश्न आहे. अंशतः शुष्क प्रदेशाला काय म्हटलं जातं? बागर म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे. कळलं? बाकी बागर प्रदेशाच्या आग्नेयेकडून वाहणाऱ्या लुनी नदीमुळे गळई पडून मित्रांनो अपक्षरण झालं आहे. बाकी बरीचशी जमीन किंचित लाटांप्रमाणे दिसणाऱ्या वाळूचा पातळ निक्षेप आहे. तुम्हाला माहिती आहे का? असं नांगरल्यानंतर कसं दिसतंय? कधी लाट बघितली का? लाट कशी असते? अशी असते का? बघितली नाही? समुद्राच्या किनारी तुम्ही नारळ पाणी करताय, पैसे माग लागलाय. तर ते जे आहे लाटांसारखा जो आकार आहे मित्रांनो, तो इथं दिसतो. तो म्हणजे कोणता प्रदेश आहे? अंशतः शुष्क प्रदेश. ज्याला काय म्हटलं जातं? बागर. बघा, खादर, भाबर, भांगर यांच्या बरोबरीने जोड्या लावायला याला सुद्धा विचारलं बऱ्याच वेळा. कळलं? तो कोणता आहे? बागर. अंशतः शुष्क प्रदेशाला काय म्हणायचं? बागर. समजलं प्रत्येकाला? लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. बाकी या भागाच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला मित्रांनो शेखावती या नावाने ओळखतात. कोणता? शेखावती. लक्षात ठेवा. उत्तरेकडचा याच्याकडचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? शेखावती. आता एखाद्या वेळेस कधी काय होतं माहिती आहे? डायरेक्ट वन लाईनरला प्रश्न सुद्धा विचारला जातो. वन लाईनरला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण राजस्थानामध्ये मित्रांनो सिंचनासाठी पाणी साठवण्यासाठी जी पद्धत वापरली जाते खादी, त्या खादीवरती सुद्धा एक प्रश्न विचारला. कशावरती? खादीनं. धोड माहिती आहे? धोड छोटे मोठे तळ्यांमध्ये पाणी साठवलं जातं किंवा कुई ऐकली कुई. राजस्थानमध्ये कुई कशासाठी असते? काय असे खड्डे खोदलेले असतात. म्हणजे मुख्य जो काय तलाव वगैरे असते त्याच्या साईडला काय खोदलेले असतात? खड्डे खोदलेले असतात. खड्ड्यामध्ये काय होते? पाणी जिरत पाणी साचतं त्याच्यामध्ये. ती कुई सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर अशा बऱ्याचशा कन्सेप्ट म्हणजे खादर, भाबर याच्यावरती प्रश्न विचारलाय. पण भविष्यामध्ये मित्रांनो खादीवरती, धोडवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की विदर्भामध्ये पारंपरिक जलसिंचनासाठी तळी वापरलं जातं. काय म्हणतात? मालगुजारी. तसंच मध्य कर्नाटकमध्ये सुद्धा केरे नावाची पद्धत आहे. कधी कशासाठी वापरतात? पारंपरिक जलसिंचनासाठी वापरतात. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न जाऊ शकतो. तर असे छोटे छोटे काही कन्सेप्ट आहे याच्यावरती काम करायचं. कळलं? काही लक्षात कोणतं मित्रांनो? बागर म्हटलं कोणता प्रदेश आहे? अंशतः शुष्क. समजते तुम्हाला? असते ना? आहे ना? ओके. मरुस्थळ म्हणजे कुठला प्रदेश? हा कसला प्रदेश आहे? वाळवंटाचा प्रदेश. आणि हा बागर म्हणजे कसला प्रदेश आहे? कसला? कसला? अंशतः शुष्क प्रदेश आहे. बाकी मित्रांनो इथं अनेक मिठाची सरोवर आहे. बरोबर आहे का? कसली सरोवर आहे? मिठाची सरोवर आहे. इथं मित्रांनो देखणा असेल, सांबर असेल. सांबर तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो. राजस्थानमध्ये नव्हे तर देशामधलं सर्वाधिक शारदा असलेलं सरोवर म्हणजे कोणतं आहे? सांबर सरोवर आहे. कोणतं आहे? बघा, देशातलं सर्वात मोठं जर खाऱ्या पाण्याचं सरोवर आलं तर कोणतं आहे? कोणतं आहे? चिल्का. कोणतं आहे? चिल्का ओडिसामधलं जे काही सरोवर आहे ते देशातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं आहे. आणि सर्वाधिक शारदा असलेलं आलं तर कोणता? जसं की मित्रांनो जगामध्ये मृत समुद्र नावाची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. कोणता? मृत समुद्र ऐकले का? जॉर्डन आणि इस्रायलच्या मित्रांनो किनारपट्टीला असलेलं ते सरोवर आहे, समुद्र आहे, त्याचं नाव म्हणजे डेड सी किंवा मृत समुद्र. एवढी जबरदस्त शारदा आहे की तिथे माणूस काय होऊ शकतो? तरंगू शकतो. त्याच्यात माणसाला टाकलं तर काय होऊ शकतो? हात पाय हलवता तरंगू शकतो. आपली तर टाकलं तर बुडू शकतो ना. तर तिथं काय आहे? शारदा जास्त आहे, लक्षात ठेवायचं. बाकी इथं मिठाची सरोवर आहे त्याच्यामध्ये देखणा आणि सांबर लक्षात ठेवायचं. बाकी अति उत्तरेला घग्गर नदीचा मैदानी प्रदेश असून ती या प्रदेशामध्ये लुप्त झालेली आहे. लक्षात ठेवायचं. कोणती नदी ती? कोणती आहे? कोणती आहे? घग्गर. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? बाकी राजस्थानच्या मैदानी प्रदेशात घग्गर नदी आणि वारा अपक्षरण प्रक्रियेमुळे तयार झालेला आहे. वाऱ्याचं कार्य मरुस्थळीच्या पश्चिम भागात प्रामुख्याने दिसून येतं. कारण येथील जमीन विविध प्रकारच्या वाळूच्या टेकड्यांनी व्यापलेली आहे. बरोबर? वाळूच्या टेकड्या कोणाचं कारण आहे मित्रांनो? कोणत्या? वाऱ्याचं कारण आहे. वाळूच्या टेकड्या कोणामुळे तयार होतात? वाऱ्यामुळे तयार होतात. लक्षात ठेवायचं. बाकी या प्रदेशाची भूविज्ञान रचना सपाट भूमिशिष्ट हवामान वाळू वैशिष्ट्य असल्यामुळे इथे जलनिस्तारण होत नाही. कोणता भाग हा? राजस्थानमधला बागर. फक्त वाळवंट म्हणलं की मित्रांनो कोणता? मरुस्थळ. आणि त्याच्या अलीकडचा पूर्वेकडचा भाग म्हणजे कोणता आहे? अंशतः शुष्क प्रदेशाला काय म्हणायचं? बागर. या दोनच गोष्टी या मैदानी प्रदेशामध्ये लक्षात ठेवायच्या. कळलं का? राजस्थानच्या मैदानी प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश करतो? बागरचा समावेश होईल का? वाळवंटाचा समावेश होईल का? समजा प्रत्येकाला पश्चिमेकडच्या भागाला बागर म्हणायचं का? मग पूर्वेकडचा भाग, पश्चिमेकडचा भाग कोणता? इथं महत्त्वाच्या दोन नदी दिसतात. खालची नदी म्हणजे लुनी. लक्षात ठेवायची. कोणती? लुनी. तिला लवणावती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे मिठाची नदी. कसली नदी? मिठाची नदी म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं. आता इथं आढळणारी जी मृदा असेल ती कशी असेल रे? कशी असेल? वालुकामय मृदा आहे. कसली मृदा आहे? सँडी सॉइल आहे. वालुकामय मृदा आहे. त्याच्यामध्ये 90% काय असते? रेती असते. बघा, राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 38% लोकसंख्या राजस्थानच्या वाळवंटात आढळते. लक्षात ठेवायची. किती आहे? राजस्थान राज्याची जी काही एकूण लोकसंख्या आहे किती टक्के लोकसंख्या वाळवंटात आहे? 38% लोकसंख्या वाळवंटात आहे. बाकी राजस्थानमध्ये जलसिंचनासाठी पारंपरिक पाणी साठवण्यासाठी जोहरचा वापर केला जातो. बाकी पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याच्या बांधकामाचा एक नमुना म्हणजे खादी. बघा, लक्षात ठेवायचं. पृष्ठभागावर जे वाहणारं पाणी आहे ते साठवून त्याच्यामध्ये ठेवलं जातं. काय आहे? खादीनं. या खादीवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं. कळलं? तुमच्या पेपरला प्रश्न आला. ॲग्रीची 2016 पेपरला प्रश्न आला होता. जलसिंचनासाठी पाणी साठवण्यासाठी दुसरं महत्त्वाचं तळ्याचा वापर करतो. तळ्याला काय म्हणायचं? जोहर. काय म्हणायचं? जोहर. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काय आहे? ते म्हणजे खादी. जे पृष्ठभागावर वाहणारं पाणी आहे ते साठवून ठेवण्यासाठी वापरला जाणारा जो काही बांधकामाचा प्रकार म्हणजे तो काय आहे? खादी. काय आहे? खादीनं. लक्षात ठेवा. बाकी टंका सुद्धा वापरतात. टंका म्हणजे छोट्या छोट्या टाक्या. टंका म्हणजे काय आहे? छोट्या छोट्या टाक्या आहे. लक्षात ठेवायचं. बाकी राजस्थान हे मित्रांनो भारतातलं सर्वाधिक क्षेत्रफळाने असलेलं राज्य आहे का? आहे का? बाकी मग इथं असणारी लोकसंख्या कशी असेल रे? कशी असेल? वाळवंटात आढळणारी लोकसंख्या कशी असणार आहे? विरळ असणार आहे. लक्षात ठेवायचं. आणि राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. चोकला असेल, मारवाडी असेल, मालपुरी असेल, पुंगल असेल या जातीच्या मेंढ्या मित्रांनो या प्रदेशात आढळतात. कधी कधी काय होतं सांगतो तुम्हाला. आपल्याला गाई, म्हशी, त्याच्यानंतर शेळी यांच्या जाती पण विचारतात का? मेरुण म्हणलं कोणाची जाते? मेंढीची जात आहे. आपली तर संगमनेरी असेल काय असते रे? काय असते? संगमनेरी असते, शेळी उस्मानाबादी असते, शेळी पंढरपुरी असते, म्हैस ऐकली ना? म्हैस हा 16 शेप असते तिथं तलावरीची. माहिती ना? म्हैस बघितली कधी? का नाही बघितलं असतं? तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग इथं मित्रांनो कोणत्या कोणत्या जातीच्या मेंढ्या आढळतात? कोणत्या? चोकला, मारवाडी, मालपुरी आणि पुंगल आणि बिकानेर ही मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ सुद्धा याच प्रदेशामध्ये आहे. कोणत्या प्रदेशामध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे. बाकी लक्षात ठेवायचं सांबर सरोवर. बघा, सांबर सरोवर हे अंतर्गत भागातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बरोबर आहे का? सर्वाधिक शारदा असलेलं मित्रांनो हे सरोवर आहे. त्याचं नाव आहे सांबर लेक. हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं मीठ उत्पादक राज्य आहे राजस्थान. बघा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कसं मीठ आपल्याला दिसतं मित्रांनो समुद्राच्या किनारपट्टीला, पण हे अंतर्भागात आहे का? तर सांबर सरोवरामध्ये मित्रांनो मीठ तयार केलं तर लक्षात ठेवायचं 1,96,000 टन शुद्ध मिठाची निर्मिती केली जाते. लक्षात ठेवायचं. काय माहिती आहे का? तुमच्यासाठी हा स्टेट बोर्डातला आकडा आहे. डायरेक्ट येऊ शकतो. जसं की सिक्कीमचा आला होता हेक्टरचा. इथं आता हे नाही की आकडे करायचे नाही. आकडे सुद्धा लक्षात ठेवायचे. किती आहे? 1,96,000 टन शुद्ध मिठाची निर्मिती केली जाते. आणि भारतातील एकूण मीठ उत्पादनाच्या 8.7% उत्पादन या सांबर सरोवरामधून होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यात येतं? कोणत्या? लोणार सरोवर कुठे? चिल्का सरोवर. पुढं चिल्का म्हणलं तर ओडिसा. वेमनाड म्हणलं तर पुढे ऐकला असेल वेमनाड सरोवर. केरळ. पुढे तर अष्टमुडी सरोवर म्हणलं तर पुढं केरळ. लक्षात ठेवायचं. पुलिकत आलं तर तमिळनाडू आणि आंध्रची किनारपट्टी. पुलिकत आलं तर पुढं तमिळनाडू आणि आंध्रची किनारपट्टी. येते का? एका खाली पुढे सायकल घेऊन खाली जोडाला प्रश्न. चिल्का तीन आलाय. चिल्का म्हणलं तर कुठे मित्रांनो? ओडिसा. चिल्का म्हणलं तर ओडिसा. या पटकन चिल्का सरोवर म्हणलं की ओडिसा. कोणत्या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात असल्या याच्यावरती प्रश्न आला होता. कोणत्या दोन नदी सांगतील? गोदावरी आणि महानदी. बरोबर. गोदावरी आणि महानदीच्या दरम्यान असलेलं सरोवर आहे चिल्का सरोवर. कोणतं आहे? चिल्का. या एका खाली पटकन लिहून घ्या. आणि त्याच्यात पुढे सर्वाधिक मोठा खाऱ्या पाण्याचं. बरोबर आहे का? प्रदेशात इथं जे आहे ते कोणतं आहे? चिल्का आहे. कोणतं सरोवर आहे? चिल्का. महानदी, गोदावरी आणि कृष्णा. आणि कृष्णा आणि गोदावरीच्या दरम्यान जे आहे ते कोणतं आहे? कोल्लेरू सरोवर. आंध्र प्रदेश मध्ये. कोणतं सरोवर आहे? कोल्लेरू सरोवर आहे. आंध्र प्रदेशमध्ये येतं ते. चिल्का म्हणलं तर ओडिसामध्ये येतं. लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो कृष्णा नदी आहे. आणि खालची असणारी कोणती आहे? कावेरी. या कृष्णा आणि कावेरीच्या दोन त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान जे आहे ते आहे पुलिकत सरोवर. जे आंध्र प्रदेशमध्ये पण येतं आणि कोणत्या राज्यात येतं? तमिळनाडूमध्ये पण येतं. दोघांच्या बॉर्डरवरती आहे. बरोबर आहे? लक्षात ठेवायचं. 96% भाग जर बघितला तर त्याचा येतो तमिळनाडूमध्ये आणि 4% भाग येतो आंध्र प्रदेशमध्ये. म्हणजे इथं तीन लक्षात ठेवा. चिल्का, कोल्लेरू आणि पुलिकत यांच्यावरती
प्रश्न मित्रांनो. कळलं? कोणत्या दोन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान सरोवर आढळतात? त्यातलं महानदी गोदावरी, गोदावरी कृष्णा आणि कावेरी इस्लायसरा या ठिकाणावरती प्रश्न विचारतात. चिल्का हे सर्वात मोठं असलं खाऱ्या पाण्याचं. सर्वात मोठं गोड्या पाण्यात आलं देशातलं तर उलर सरोवर. देशातलं सर्वात मोठं गोड्या पाण्यात आलं कोणतं आहे? उलर सरोवर. उलर आणि दाल सरोवर कोणत्या राज्यात येतात? जम्मू काश्मीर. लक्षात ठेवायचं. उलर आणि दाल जर आलं तर उलर आणि दाल हे दोन सरोवर लिहा. तर हे दोन सरोवर लक्षात ठेवायचे कुठे येतात? जम्मू काश्मीर. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं पेगॉंग ऐकलंय का? थ्री इडियट्स बघितलं का? त्याच्यामध्ये आहे का शेवटचं सीन? ते कुठे येतं? लडाखमध्ये येणारं महत्त्वाचं सरोवर आहे पेगॉंग सरोवर. तर ते पेगॉंग सरोवर सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचे लोकटक ऐकले बाबांनो. तर लोकटक सरोवर सुद्धा अतिशय महत्त्वाचं. याच्यावरती पण बरेच प्रश्न आहे. लोकटक सरोवर आले की लक्षात ठेवायचं मणिपूरमध्ये. कुठे येतं? मणिपूरमध्ये येणारं लोकटक सरोवर महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लोणार हे एक महत्त्वाचं मित्रांनो भारतामध्ये उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर. कुठे तर लोणार म्हणलं तर महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणारं महत्त्वाचं असलेलं सरोवर ते म्हणजे लोणार सरोवर तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर रुद्रसागर लेक लिहा. रुद्रसागर सरोवर म्हणलं तर कुठे मित्रांनो त्रिपुरामध्ये येणारं रुद्रसागर सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही लिहू शकता हुसेन सागर. हुसेन सागरवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. हुसेन सागर कुठे आला? हैदराबादमध्ये असलेला आहे. रुद्रसागर, हुसेन सागर, उलर दाल लिहून घ्यायचं. खाली एक तुमच्यासाठी प्रश्न येतो. कळत? आणि साईडला थोडं खाली तरी चालेल कारण हे जाता जाता वाचायचं अशा गोष्टी. महानदी आणि गोदावरीच्या दरम्यान कोण आहे रे? चिल्का. गोदावरी आणि कृष्णेच्या दरम्यान कोण आहे? कोल्हेरू. आणि कृष्णा आणि कावेरीच्या दरम्यान कोण आहे? कोणते? आता नदी पालीमध्ये शिकायचं. सगळ्यात मोठी महानदी कोणती आहे? महानदी. त्याच्या खाली त्याच्यानंतर तुमची पूर्व किनारपट्टी झाली आणि त्याच्यावरती प्रश्न विचारतात आपल्याला. समजते का? पाठीमागं आजपासून तुमच्या काही चालवलं ना? नाही आज नाही आहे वाटतं बॅचची डिश आहे ना भूगोलची नाही मॅथ रेसिंग का भूगोलची मला वाटतं चालवलं आहे. तर ते सर्वात गोड सरोवर कोणतं? दिसायला तसं पेगॉंग गोड आहे पण उलर कळलं? उलर सरोवर हे गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे. उलर सरोवर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं. सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं म्हणतं कोणतं? चिल्का. सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं आलं तर कोणतं? चिल्का. सांबर सरोवर कोणत्या राज्यातील? कोणत्या? राजस्थान. लक्षात ठेवा. पुष्कर सरोवर ऐकले का? पुष्कर पुढे पुष्कर राजस्थान. पुष्कर आणि दुसरं ठेबर सरोवर पुढे राजस्थानमध्ये येणारे दोन्ही पण सरोवर लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा आणि कावेरीमध्ये कोणता आहे? पुलिकत सरोवर. ऐकत नाही तीन वेळा ते बोलतो मी. पेगॉंगच्या खाली लोकटक सरोवर. इथं काय आहे रे? उंच उड्या मारताना खाली दिसतं त्याचं नाव संगई. कोणता? संगई मणिपूर. लक्षात ठेवायचं. तर मणिपूरमधलं महत्त्वाचं लोकटक सरोवर. तिथं बेटं दिसतात. कोंबडी बेटं. कसली बेटं? कोंबडी म्हणजे पाण्यावर तरंगणारी कवचाची बेटं आहे. बरोबर? त्याला पाण्यावर तरंगणारी बेटं म्हणतात. आणि त्याच्यावरती उड्या मारी जाणारा हरिण असतं. तसं नाचत असेल ना? उड्या मारते म्हणजे नाचताना दिसतं. त्याला काय म्हणतात? डान्सिंग डिअर. काय म्हणतात? डान्सिंग डिअर. लक्षात ठेवा. नाही आज नाही वाटतं. आज तुमची वेगळीच आहे. पुलिकत कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश असं दोन्ही पडल्या. दिलं का? झालं का? तुंगारी सरोवर कुठे रे? तुंगारी सरोवर. आले पेपर. तुंगारी सरोवर कुठे? लोणावळा. कुठे आहे? लोणावळा. लक्षात ठेवा. झालं का? दिलं का? सांबर लिहिलं का? पुष्कर लिहिलं का? ढेबर लिहिलं का? राजस्थान लिहा. झालं ना? चला वापस चला. कळलं? बाकी मित्रांनो सुरतगड आणि बिकानेर मेरीना मेंढीची मित्रांनो पैदास केंद्र आहे. तर ते संत्रित मेंढी तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही लहानपणी शाळेत शिकला असेल. मेरीना ऐकली बाबांनो. तिची मित्रांनो जी काही लोक आहे कसली आहे? चांगल्या प्रतीची असते. त्याच्यापासून चांगल्या उच्च दर्जाच्या शाली वगैरे बनवल्या जातात. टोप्या बनवल्या जातात. सुरतगड आणि बिकानेरमध्ये मेरीना मेंढी पैदास केंद्र आहे. त्याच्यानंतर जोधपूर आणि बिकानेर ठिकाणी मित्रांनो लोकरीचा धागा गिरणे आहे इथं प्रसिद्ध. बारमेर, बिकानेर आणि नागोर हे जिल्हे लिग्नाईट कोळशाचे साठे इथे प्रसिद्ध आहे. कोणते जिल्हे? बारमेर, बिकानेर आणि नागोर. बाकी जैसलमेर आणि बारमेर नावाचे जिल्हे आहेत जिथं पेट्रोलियमचे साठे आहेत. लक्षात ठेवायचं. कोणतं? जैसलमेर आणि बारमेर इथं काय आहे? पेट्रोलियमचे साठे प्रसिद्ध आहे. राजस्थान म्हणलं की लक्षात ठेवायचं आलं पाहिजे. समजलं का? नुसतं ऐकलं तरी चालेल आणि नुसतं पॉईंट आउट करून नाव लिहिलं तरी चालतील. बरं लिहायचं. जरा ऍड पण करत जायचं. नोट्स मध्ये काय बघत नाही बसायचं. तरी लिहित राहायचं. बिकानेर म्हणलं तर आशिया खंडातील सर्वात मोठी कसली बाजारपेठ आहे? लोकरीची बाजारपेठ. अशा प्रश्नांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाहिलं ना? ठीक आहे. जाऊ पुढं. कारण मागच्या तालमीला टाकलो दाखवतो टेस्ट टाकलो. मासली ठिकाण करायची कारण येतात पेपर असले ठिकाण. बारमेर, बिकानेर आणि नागोर हे पण लक्षात ठेवा बरं का? कोळशाचे साठे प्रसिद्ध आहेत. लिग्नाईट कोळशाचे साठे. तीनच जिल्हे दिसतील ते. कारण तुम्ही याच्या आधी बघितलं कशावर विचारला तर चुनखडा, मीठ आणि जिप्सम. जर तसा प्रश्न आला तर असा पण प्रश्न जाऊ शकतो. जिल्हे ओळखा. बारमेर, बिकानेर आणि नागोर. कळते का? कोणती नोट्स? हिचं काय नोट्स लिहून घ्यायला सांगितलं ते लिहायचं. कळलं? काढा लगेच नोट्सवर पाहिजे. ॲडिशन करत जायचं. तुम्हाला काही गोष्टी हाताने पण चालल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे. समजलं का? पुढे बघा मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पटपट लिहा रे. आपल्याला ह्या वीकमध्ये संपूर्ण आपल्याला पुढच्या वीकमध्ये अख्खं संपवायचं. तुम्ही लक्ष दिलं तर आहे नाही तर मग लांबलं परत एकदा. कळलं? 17 तारीख डेडलाईन आहे आपल्यासाठी. पण आपण म्हटलं की सर एक आठवडा मला वाढून द्या नाही का? म्हणजे एक आठवड्यात कंप्लीट होईल सगळ्या गोष्टी. तर पटपट लिहायचं. कळलं? एडिशन द्यायला काय नाही. तुमच्या नोट्समध्ये काही गोष्ट नसेल हिंदी शिकवत देणार त्याच्यात काय नाही. कळलं? तिथं लिहायला सांगा तिथं लिहून घ्यायचं असतं. कळलं का? पुढे महत्त्वाचं मित्रांनो दुसरा प्रदेश आहे तो कोणता असेल? राजस्थान झाल्यावर पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश. कोणत्या राज्यात असेल हा मैदानी प्रदेश मित्रांनो? पंजाब आणि हरियाणा. उत्तरेला कोणता प्रदेश असेल? उत्तरेला अरे पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश उत्तरेला काय असेल? हिमाचल असेल. काय असेल? हिमाचल असेल. पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश हा राजस्थान वाळवंटाच्या कोणत्या दिशेला आहे? बघा दिशा महत्त्वाची. कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला आहे. दुसरं महत्त्वाचं गावाच्या मध्ये तयार झालेल्या प्रदेशाचं स्थान यमुना नदीच्या कोणत्या दिशेला असेल? आता तुम्ही नकाशा बघितला ना तुम्ही काय डोक्यात पडल्यासाठी का बघायला लागल्यासाठी झालं नाही का? आपलं चार वाटते ते सांगायचं तुम्हाला. इथं आपण काय बघितलं होतं? इथला जर प्रदेश असेल यमुना नदीच्या कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल? ज्यावेळी आपण नकाशा बघतो मधील प्रदेश कोणत्या दिशेला असेल? कोणत्या? आणि हा जो प्रदेश असेल कोणत्या दिशेला असेल? इकडे असेल की ब्रह्मपुत्र असेल. इथं असेल की मुखाचा प्रदेश असेल. आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो. कोणता प्रदेश असेल? कोणता असेल? सुंदरबन असेल. लक्षात ठेवायचं. इथं प्रामुख्याने गंगा नदी आहे. इथं यमुना आहे. यमुना आणि गंगेचं म्हणतो कोणत्या दिशेला आहे? हा प्रदेश पंजाब हरियाणा मैदान. कोणत्या? राजस्थान मैदानाच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आलं? उत्तरेला झालं. त्याच्या स्थानावरती कधी प्रश्न विचारला आपल्याला. कधी डायरेक्ट प्रश्न विचारला राजस्थानच्या कोणत्या दिशेला आहे? या कोणत्या दिशेला आहे? यमुना नदीच्या कोणत्या दिशेला? तर आठवलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. पंजाब आणि हरियाणाचं मैदान कोणत्या राज्यामध्ये असेल म्हणलं तर नाव उत्तर काय? कोणत्या राज्यामध्ये असेल प्रामुख्याने? इथं असणारे कोणत्या असतात रे? कोणत्या असेल? सिंधूच्या उपनद्या प्रामुख्याने सतलज आणि त्याच्या उपनद्यांचा समावेश करून या प्रदेशामध्ये केला जातो. बरोबर आहे का? याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो इम्पॉर्टंट असलेला प्रदेश तो म्हणजे कोणता? तर इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा सतलज नदीचा प्रदेश कोणता आहे? सतलज. दुसरी महत्त्वाची नदी आहे बियास. त्याच्यानंतर तिसरी नदी आहे मित्रांनो आहे रावी. चौथी आहे चिनाब, झेलम आणि कोणते? इंडस आहे. लक्षात ठेवायचं. कोणाच्या उपनद्या सगळ्या? कोणत्या उपनद्या? आता इथं भारत आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो हा देखील मैदानी प्रदेश आहे. हा मैदानी प्रदेश कोणत्या देशामध्ये जातो? कोणत्या देशामध्ये जातो? मग हे सिंधूचं मैदान आहे. कोणत्या नदीचं मैदान आहे? पण तिच्या काही उपनद्या मित्रांनो भारतात पण आहे का? आहे का? पण त्यांनी जो मैदानी प्रदेश तयार केलाय तो म्हणजे आपलं पंजाब आणि पुढचं मैदान आहे हरियाणा. मग पंजाबमध्ये प्रामुख्याने जर बघितला तर या सिंधूच्या उपनद्या दिसतात. बाकी महत्त्वाचं म्हणजे हरियाणा म्हटलं तर घग्गर नदी. कुठली नदी आहे? घग्गर. हरियाणाच्या मैदानाच्या कोणत्या नदी झालं म्हणलं तर लक्षात ठेवायचं घग्गर. आणि पंजाबमध्ये असणाऱ्या नद्या कोणत्या? सतलज आणि तिच्या असलेल्या उपनद्या म्हणजे सिंधूच्या खालच्या उपनद्या. आता मित्रांनो या पंजाब मैदानामध्ये आपल्याला परीक्षेला बरेच प्रश्न विचारला जातो की दोन जो भारतामधला प्रदेश आहे म्हणजे मैदान आहे त्याला काय म्हणतात? बरोबर आहे का? त्याला प्रामुख्याने म्हणतात दोन. दो म्हणजे काय रे? दो म्हणजे दोन. काय आहे? दो म्हणजे दोन. आणि आप म्हणजे काय? आप म्हणजे पाणी किंवा
कधी? मग मित्रांनो दोन नद्यांच्या दरम्यानचा जो काही मैदानी प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं? तो आब म्हणायचा. काय म्हणायचा? तो आब किंवा द्वीप त्याला म्हटलं जातं. या तो आबावरती मित्रांनो काय आपल्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचं. दोन नद्यांच्या नावावरती आहे. इथे छात दिलेला आहे. छात म्हणजे काय? छात म्हणजे मित्रांनो कोणत्या त्याच्यामध्ये चिनाब आणि झेलम. बरोबर आहे का? चिनाब आणि झेलम यांच्या नद्यांच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे. इथे चिनाब आणि झेलम दिसते का? यांच्यामध्ये जो काही प्रदेश आहे या प्रदेशाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? छात. काय म्हणायचं? छात. त्याच्यानंतर मित्रांनो रचना किंवा याच्यामध्ये कोणत्या नद्या असतील? कोणती असेल? कोणती असेल? रावी आणि चिनाब. रावी आणि चिनाब या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणायचं? रेचना किंवा रचना म्हणायचं. रेचना किंवा रचना असं कोणत्या नावात उत्तर आहे. नावात उत्तर आहे. छात म्हणलं कोणते असतील? चिनाब आणि झेलम. रचना म्हणलं कोणाचे? रावी आणि कोणाचे? रावी आणि चिनाब. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बारी म्हणलं कोणाचे? बियास आणि रावी. बियास आणि रावीचा जो काही प्रदेश आहे मित्रांनो मैदानी दोन मधला त्याला काय म्हणायचं? बारी. काय म्हणायचं? बारी. त्याच्यानंतर मित्रांनो बिस्त म्हणलं बिस्त. तर बियास आणि सतलजच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणायचं? बिस्त म्हणायचं. काय म्हणायचं? बिस्त. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश हा? बियास आणि सतलज. बघा आपल्यासाठी महत्त्वाचे. बारी म्हणलं तर तिकडे नका बघू. बियास आणि रावी. छात म्हणलं तर चिनाब आणि झेलम. चिनाब आणि झेलम. रचना म्हणलं तर रावी आणि चिनाब. बरोबर का? बिस्त म्हणलं तर बियास आणि सतलज. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर तुम्हाला सिंधू नदीच्या भाषा शिकावं लागेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ते म्हणजे CJI हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया. यामध्ये येतात पाकिस्तानच्या वाट्याला. माझ्या पाकिस्तानच्या आणि त्याच्या खाली मित्रांनो ज्या आहेत त्या म्हणजे रावी, बियास आणि सतलज. RBS या कोणाच्या वाट्याच्या नद्या? भारताच्या वाट्याच्या नद्या. याच्यामध्ये मित्रांनो सिंधू पाणी वाटप नावाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे. आता सांगतो गाडी आलेत म्हणून सांगतो. तर हे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने मित्रांनो 1960 ला करण्यात आलेला करार आहे. तारीख होती 19 सप्टेंबर 1960. पाकिस्तानमध्ये कराची शहर. या कराची शहरामध्ये मित्रांनो जनरल आयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये सिंधू आणि उपनद्यांच्या पाणी वाटपाचा करार झाला होता. बरोबर का? ज्याच्यानुसार पाकिस्तानच्या वाट्याला 80% पाणी आहे. किती पाणी आहे? 80% पाणी. उत्तरेकडच्या 3 नद्यांचं पाणी त्यांच्यावरती संपूर्ण हक्क हा पाकिस्तानचा. तर त्याच्या खाली मित्रांनो 3 नद्या आहेत. रावी, बियास, सतलज यांच्यावर हक्क जो आहे संपूर्ण हक्क भारताचा. म्हणजे साधारण 80% पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आणि 20% पाणी कोणाच्या वाट्याला? भारताच्या वाट्याला. असा तो सिंधू पाणी वाटपाचा करार आहे. झाला होता जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झालेला होता. बरोबर का? लक्षात ठेवायचं. याच्या तुम्ही जर बघितल्याप्रमाणे सगळ्यात खाली कोणती येते? बघा कोणती सगळ्यात खाली? सतलज. कोणती आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा सतलज, नंतर येते बियास, नंतर येते कोणती? रावी. लक्षात ठेवताना ध्यानात ठेवायचं रावी. काय? RBS. बरोबर आहे का? सतलज, बियास, रावी. आणि इकडे वरती लक्षात ठेवायचं CJI. बरोबर? वरती इंडस, झेलम, चिनाब. इंडस, झेलम आणि चिनाब. इंडस, झेलम, चिनाबचं पाणी कोणाच्या वाट्याला? पाकिस्तानच्या. आणि खालच्या तिघांचं पाणी कोणाच्या वाट्याला? कोणाच्या? मग आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला. याच्यावरती खूप सारे प्रश्न तारखेवरती सुद्धा आहे. त्याचे 3 प्रश्न आले तारखेवरती. 19 सप्टेंबर 1960 सिंधू पाणी वाटप कराराची तारीख. तर ते सुद्धा लक्षात ठेवू शकता. इथे जास्त महत्त्वाचे तुमच्यासाठी काय? मैदानी प्रदेशाच्या संदर्भामध्ये दोन नद्यांच्या दरम्यानचा मैदानी प्रदेश. बरोबर आहे का? बारी म्हणलं तर बियास आणि छात म्हणलं तर झेलम आणि चिनाब. झेलम आणि चिनाब. बिस्त म्हणलं तर बियास आणि सतलज. रेचना म्हणलं तर सांगा रावी, चिनाब. बाई लक्षात तुमच्या बाजूने क्लिअर करायचं. त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पण बघा. तुम्हाला बघा. सुरुवात म्हणायचं हुशार तुम्ही. नाही सुरुवात म्हणायचं आवडेल मग. कोण मला लक्ष देतो काय उत्तर रे? बघा बिस्त, बारी, रेचना आणि छात. याच्यामध्ये उत्तर त्याचं आहे का? प्रश्नाचं उत्तर का? उत्तर काय मला शोधावं लागेल. माहिती पाहिजे. बिस्त म्हणलं तर कोणत्या आहे? बियास आणि सतलज. याच्यावरती उत्तर का? वेगळं पाहिजे होतं. बारी म्हणलं तर बियास आणि रेचना म्हणलं तर रावी आणि चिनाब. आणि छात म्हणलं तर चिनाब आणि झेलम. मला किती बाजूने काय असते? काय असते? पाणी. त्याला म्हणायचं त्रिभुज प्रदेश. तसं मित्रांनो इथं काय आहे? त्रिभुज. दोन आब लक्षात ठेवायचं. आब दोन आणि आब म्हणजे काय? पहिला दिसते ना तसं कार्यक्रम असते त्याच्यावर लक्ष द्यायचं. तो आब म्हणलं तर मित्रांनो पहिलं का? तो कोणत्या मैदानी प्रदेशात दिसतात? मित्रांनो कोणत्या? पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये मित्रांनो आपल्याला दिसतात. हे लक्षात ठेवायचं. याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? तो आब म्हणायचं. बाकी मित्रांनो काश्मीर खोऱ्यामध्ये आढळणाऱ्या ही नदी निर्मित क्षेत्राला म्हणतात कार्यवाद. काय म्हणतात? कार्यवाद. या कार्यवादमध्ये मित्रांनो एक उत्कृष्ट पीक येतं. काय नाव आहे कार्यवाद पिकाचं? कार्यवादमध्ये पीक महत्त्वाचं आहे. कार्यवाद काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं. कोणतं एकच कोणतं? हा मेंदूच्या आकाराचा अक्रोड. लक्षात ठेवायचं. बाकी दुसरं महत्त्वाचं केशर ऐकलं का? केशर सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात घेतलं तर लक्षात ठेवायचं. अक्रोड आणि केशर काश्मीर खोऱ्यामध्ये कार्यवाद मित्रांनो आपल्यासाठी काय आहे? महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवायचं. कळलं? ते कोणत्या खोऱ्यात प्रामुख्याने सिंधूच्या खालच्या भागामध्ये जातं. बाकी सिंधू मैदान पाकिस्तानात असून त्यामध्ये सिंधू नदीच्या आधीच्या मार्गामध्ये औषध दलदलीत सरोवराच्या रूपाने आढळतात. त्यांना घोरोस किंवा थांड असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. असल्या गोष्टी सिंधू नदीचे जे काय औषध आहे जुने औषध त्याला काय म्हणायचं? तुम्ही मोहिंजोदडो बघितलं का? मोहिंजोदडो पिक्चर आपला काय ठिकाणी पूजा त्यांचा चित्र बघितलं ना? हा पूजा पूजा कळलं? राईट लक्षात. त्याच्यामध्ये आहे बघा. ते नदीचं मार्ग बदललेलं काही सिंधू संस्कृती नष्ट होण्याची कारणं तुम्ही बघितलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे पूर आणि दुसरं म्हणजे सिंधू नदीचं बदललेलं पात्र. ऐकलं नाही? सिंधू नदीने बदललेलं पात्र सिंधू नदी असं होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तर लक्षात ठेवायचं. सिंधू नदीचं काय अगोदरचं मार्ग आहे त्याचे काही औषध दिसतात दलदलीत औषध आणि सरोवराच्या रूपाने त्याला काय म्हणायचं? घोरोस किंवा थांड. काय म्हणायचं? घोरोस किंवा थांड. बाबा या गोष्टी पेपरला येतात. म्हणून लक्षात ठेवा. भारताच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे आहे. घोरोस किंवा थांड माहिती पाहिजे. जसं खादर, भांगर, भाबर माहिती पाहिजे ना? वडिलांना प्रश्न येतात. घोरोस किंवा थांड म्हणलं कोणत्या नदीचे औषध आहे? सिंधू नदीचा औषध आहे. आणि सिंधू मैदान प्रदेशामध्ये येतात. म्हणजे शक्यतो जास्त कोणत्या देशात येतात? पाकिस्तानमध्ये येतात. लक्षात ठेवायचं. त्याला काय म्हणायचं? घोरोस किंवा थांड असं म्हटलं तर लक्षात ठेवा. कळलं? परीक्षेच्या दृष्टीने विसरू नका. लक्षात ठेवा. ओके. हा छात, बारी, बिस्त, रेचना कळलं प्रत्येकाला? कळलं का? होय पाठीमागचे प्रश्न येतो त्याच्यावरती. त्याच्यावर लक्षात घ्या. त्याच्यावरती परत प्रश्नाला सिंगल वन का? सिंगल पीस सॉल्व्ह विचारत चुकायचं नाही. पुढे बघा मित्रांनो प्रामुख्याने या प्रदेशातील निर्मिती कशामुळे झाली? कशापासून? काळापासून झालेली आहे. हिमालयातील नद्यांच्या काळापासून मित्रांनो नद्यांची निर्मिती झाली आहे. विस्तीर्ण काळाची मैदानं चांगल्या तऱ्हेने विकसित केलेल्या कार्यप्रणालीमुळे हा प्रदेश भारताचं धान्य कोठार बनलेला आहे. बरोबर आहे? पंजाबमध्ये कशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? गहू आणि तांदूळ. लक्षात ठेवायचं. भारताचं गव्हाचं कोठार म्हणलं तुम्हाला म्हणायचं? पंजाबला भारताचं गव्हाचं कोठार असं म्हटलं तर लक्षात ठेवायचं. पंजाबला भारताचं गव्हाचं कोठार असं म्हटलं. जगाचं गव्हाचं कोठार म्हणलं सांगते का? कोणाला रे? युक्रेनला जगाचं गव्हाचं कोठार असं म्हणलं जातं. जगाचं गव्हाचं कोठार म्हणलं कोणतं आहे? युक्रेन. आणि भारताचं गव्हाचं कोठार म्हणलं तर पंजाब. लक्षात ठेवायचं. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं विचारायचं आहे. पुढे मित्रांनो याच प्रदेशामध्ये आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय येतं. ते म्हणजे हरियाणामध्ये कोणत्या ठिकाणी? हिसार. बघा आशिया खंडातलं सर्वात मोठं कृषी विद्यालय म्हणलं कुठे कृषी महाविद्यालय हरियाणामधल्या हिसार या ठिकाणी येतं. जे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय आहे. कळलं का? कुठे सरळ सेवा परीक्षेला जर गेला तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ते ठेवायचं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या प्रदेशामध्ये सतलज नदीवरती जो काय लागतं त्याचा महत्त्वाचा कोणता? भाकरा नांगल प्रकल्प हा मित्रांनो याच मैदानी प्रदेशामध्ये येतो. तो सतलज नदीवरचा भाकरा नांगल प्रकल्प. बघा भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवरती आलाय याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. दुसरा बियास नदीवरचा बियास प्रकल्प मित्रांनो ते प्रमुख जल प्रकल्प जलविद्युत प्रकल्प या परिसरामध्ये येतात. लक्षात ठेवायचं. कोणत्या ठिकाणी येतात? पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये. जर तुम्हाला विचारलं पंजाब आणि हरियाणा मैदानी प्रदेशामध्ये कोणती महत्त्वाची शहर आहेत? कोणती शहर आहेत? अमृतसर का? एक अमृतसर काय प्रसिद्ध? गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर मित्रांनो प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं. जालंधर पण आहे. जालंधर पण आहे का? बठिंडा, अंबाला ऐकले शहर पंजाबमध्ये शहर गेलं पण चंदीगड हे सगळं कोणत्या मैदानी प्रदेशामध्ये? पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. समजलं का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. आता तर रोज नसतं इकडे का बरं? आठवलं म्हणून काय थोडं समजत असते. पण ते देश काय असे हलके फुलके देश नाहीये. ते शून्यातून विश्व उभारणारे देश आहे. तुला काय शेवट एवढा मोठा देश आहे? नाही म्हणजे काय गोष्टी किती मोठा असलं साम्राज्य कोणाचं नाही म्हणलं की नाही. कळलं? असते ना भाकरा कळलं का? पाठीमागचा गहू उत्पादनात कोणाला जगात? कोण? रशिया. युक्रेनमध्ये धर कुठलं हल्ल्यामध्ये कोणतं? काकू पाहा वाक्यामध्ये प्रश्न आला तर काकू पाहावं. कळलं का? क्लिअर? पुढे महत्त्वाचं मित्रांनो इथं कोळशावर आधारित औषधी विद्युत केंद्र सुद्धा आहे या परिसरामध्ये. कोणती आहे? एक म्हणजे फरीदाबाद, दुसरं पानिपत आहे, रूपनगर, चौथा आहे बठिंडा. बाकी हरियाणामधलं अंबाला हे शहर सर्वात मोठ्या प्रमाणावरती शास्त्रीय अंबाला यांची निर्मिती करणारं शहर आहे. म्हणून याला म्हणतात मित्रांनो विज्ञान शहर. काय म्हणतात अंबाला?
विज्ञान शहर म्हणून ओळखलं जाणारं शहर. आणि हा प्रश्न तुमच्या 2023च्या पूर्व परीक्षेला आला होता जोड्याला वगैरे, बरं का? त्याला माहिती होतं अंबाला त्याला येत होतं, लिहित होते. अंबाला हे ठिकाण कुठे येत होतं? हरियाणामध्ये येत होतं. हरियाणामधलं अंबाला जे आहे ते मित्रांनो विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवायला पाहिजे. कळलं बाबांनो? विज्ञान शहर म्हणून ओळखलं जाणार. युक्रेनमध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन होतं रे? ऑपरेशन अजय कोणतं? अरे गंगा युक्रेनमध्ये होतं आणि इस्रायलमध्ये होतं ते अजय कोणतं होतं? चर्चेत आहे. ऑपरेशन दोस्त पेपर आलं होतं सिरिया आणि तुर्कीवरती. तसं ऑपरेशन कावेरी येऊ शकतं. ऑपरेशन कावेरी होतं सुदान होतं. सुदानमधल्या लोकांना भारतीयांना परत आणण्यासाठी होतं, ते होतं त्याला अजय. त्याच्यानंतर दुसरं गंगा, त्याच्यानंतर तिसरं कावेरी, दोस्त आणि अफगाणिस्तानचे रिलेटेड होते ते शक्ती महत्त्वाचे ऑपरेशन आताचे. कळलं? अंबाला काय म्हणलं जातं? सायन्स सिटी म्हणजे विज्ञान शहर म्हणून कोणत्या राज्यात येते? हरियाणामध्ये. याच मैदानी परिसरामध्ये मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. अमृतसर सुद्धा मित्रांनो प्रसिद्ध ठिकाण आहे. जिथे आहे रे सुवर्ण मंदिर आहे, त्याला ठेवायचं. कापड निर्मिती, यांत्रिक हत्यार आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि दूध संकलनाचं अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे कोणतं आहे? अमृतसर. कोणतं आहे? अमृतसर. इथं मित्रांनो आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा आहे. कुठं आहे? अमृतसरला आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं. बाकी आपल्यासाठी महत्त्वाचं दूध संकलनाचं केंद्र म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. अन्न प्रक्रिया उद्योगाला मित्रांनो काय म्हणतात माहिती आहे का? कसला उद्योग म्हणतात? सनराईज उद्योग. कसला? सनराईज उद्योग. सनराईज उद्योग म्हणजे उद्योग साठी कोणाला शिकला असेल ना? सनराईज जे नव्याने उदयाला येणारे जे उद्योग असतात, बरोबर आहे? नवीन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये, जसं की रिसर्च वाहन प्रक्रिया उद्योग, वाहन उद्योग, ऑटोमोबाईल सेक्टर. तसं कोणतं मित्रांनो? अन्न प्रक्रिया उद्योग आहे, याला सनराईज उद्योग असं म्हणतात. कसं उद्योग? सनराईज. इकॉनॉमिक्स मध्ये बघा 360 काही गोष्टी, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. त्याच्यानंतर जालंधर हे मित्रांनो कशासाठी प्रसिद्ध आहे? क्रीडा सामग्रीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? जालंधर. बाकी बठिंडा, जालंधर मित्रांनो सायकल निर्मिती सुद्धा केंद्र प्रसिद्ध आहे, बरोबर आहे का? पहिल्या असायचं सायकल, त्याच्या सायकल सोडून बोला. हा पहा पण प्रेमाने, असं काय लिहिलं? मागे नव्हतं लिहिलं त्याच्यावरती नंबर प्लेट असल्यासारखं. पहा पण प्रेमाने. हा ऐकलं नव्हतं काय? काय होतं? हा तुम्ही चेन लावायचं टाकाला, कळलं? होतं नाही? सायकल मध्ये कसं होती पहिली करताना? चार वाज व्हायची त्याला. हा हापशा घ्यायची, आपसू व्हायचे, होतं नाही? हा कुठे डिस्क भेटायच्या, सिडी लावणार त्याला, पुढे का चमकणार, कुठे जुमळे मारणार, होते नव्हतं? असं केलं का? तुमच्या हातात घेऊन काय लागले? हा पुढे राहतो असेल, कळलं? लक्षात ठेवा. समजलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आम्हाला हे कोणत्या याच्यात राज्य विज्ञान शहर म्हणून ओळखलं कोणतं? अंबाला. कोणत्या परिसरात येतं? हरियाणा. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर फरीदाबाद लक्षात ठेवायचं. दिल्ली जवळ केंद्र मित्रांनो याला उपग्रह केंद्र म्हणून ओळखलं जातं. सॅटेलाइट सेंटर. कसलं? सॅटेलाइट सेंटर म्हणून ओळखलं जातं. फरीदाबाद ठेवायचं होती प्रश्न विचारला का? कळलं? ही ठिकाण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बघू नको पेपर पडशील. पंजाबचं राज्य पाणी बघितलं तर 5 आहे. कोणतं आहे? 5 की नजर काय? चिते की चाल और बाजीराव की तलवार पर. हा नाही तर कुठं गेला? लक्षात ठेवा. कळलं? 5 हा राज्य पश्चिम आहे पंजाबचा. तर राज्य पाणी कोणतं मित्रांनो? काळवी. जर तुम्ही पर्यावरण वाचत असाल तर कृष्णाचं आवडतं म्हणून ओळखलं जातं. काळवी. कोणतं? कृष्ण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ब्लॅक बक. त्याला म्हणतात काळवी. लक्षात ठेवा. काळवी ते कृष्णाचं आवडतं रूप आहे, बरोबर आहे? जसं की सीतेला रामायणामध्ये कोणत्या अंगाने भुरळ पाडली त्याचा राज्य प्रश्न आला होता. ते म्हणजे कोणता? कोणता आहे? कसली दिसतंय? कोणतं म्हणलं रे? चितळ. कोणता? चितळ. कोणता? चितळ. चितळ आणि मित्रांनो चितळ पर्याय सोबत काय बघितलं का? इंग्लिश पर्याय बघितलं. तिथं होतं रेड स्पॉटेड डिअर. रेड स्पॉटेड डिअर काय होतं? स्पॉटेड डिअर. आपण ऐकलं होतं सीतेला टिक टिक पोलीस व्हायची त्याचं. अशा पद्धतीने ऐकलं तरी उत्तर आलं. म्हणजे त्याच्यावर काही पुन्हा माझ्या काम आहे. आणि प्रश्न आला होता वाचायला लागला. असलं काय करायचं का? असले प्रश्न जाली तारीख केली असं द्यायला समजलं? विसरायचं नाही. अमृतसर, जालंधर, त्याच्यानंतर अंबाला, फरीदाबाद ही केंद्र परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बाकी बघा तरण जिल्ह्यात हरियाणा नावाचं ठिकाण हरियाणा पद्धत हे मित्रांनो रामसर साइट मध्ये ठिकाण महत्त्वाचं ठिकाण. तरण जिल्हा पंजाबमधला आणि पंजाब जिल्ह्यामध्ये तरण बाबा प्रसिद्ध आहे. आपण जोडायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर आता 2023 पूर्व परीक्षा पेपर बघितला असेल तर तरण बाबावरती प्रश्न आहे तुम्हाला. फक्त तुमची वाचण्याची नजर पाहिजे. वाचता आला तर उत्तर आला. तरण बाबा पंजाबमध्ये आहे आणि इथं मित्रांनो हरियाणा नावाचा राष्ट्रीय पाणथळ प्रदेश आहे आणि अभयारण्य आहे. हे सगळं कोणत्या प्रदेशामध्ये येतं मित्रांनो? पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेशामध्ये. पंजाब आणि हरियाणाचा मैदानी प्रदेश आला तर तिथं तुम्हाला 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश महत्त्वाचा आहे. जसं की बाज आहे का? पारी, बिस्त, छात आणि रेचना, बरोबर आहे का? पारी म्हणलं तर बियास आणि रावी, रेचना म्हणलं तर रावी आणि चिनाब, बिस्त म्हणलं तर बियास आणि सतलज, छात म्हणलं तर झेलम आणि चिनाब. याच्या दरम्यानचा प्रदेश काय म्हणलं जातो? तो आप लक्षात ठेवायचं. त्याच्यावरती प्रश्न विचारला तर ठेवा. आणि या बेसिक गोष्टीवरती जोड्या लावायला वगैरे प्रश्न असतात. अंबालावरती वगैरे प्रश्न. उद्या विज्ञान शहर म्हणून खालीपैकी कोणतं शहर ओळखलं जाईल प्रश्न? हा कोणता? बाकी म्हणलं तर देशाच्या खंडातलं सर्वात मोठं कृषी महाविद्यालय म्हणलं तर हिसार. कोणाच्या नावाने आहे? चौधरी. देशाचे पहिले कृषी मंत्री कधी? लक्षात ठेवायचं नाव महत्त्वाचं. कोणाचं नाव? चौधरी चरण सिंग. आपल्याला अर्ज दिला का? दिला का? आता रिसेंटली ध्यानात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बाकी मित्रांनो याच प्रदेशामध्ये या 2 राज्यांची राजधानी आहे. ते ठिकाण म्हणजे चंदीगड. केंद्र शासित प्रदेश चंदीगड. ते तुम्हाला माहिती असेल की प्लॅन करून बनवलेली शहर आहे, बरोबर आहे का? ज्याचं आर्टिकल स्ट्रक्चर आहे ते बनवलं होतं. नाव त्याचं बरोबर सांगतो तुला. क्लिक हा त्याचा ब्रेक करून टाका. पहिला शब्द ली. हा पुढं एकत्र सांगितलं तर सांगितलं राहू. ली कार्बोझियर. पण ली कार्बोझियर ज्याच्यावरती प्रश्न आला होता का? काय की हे जे शहर बनवले ते कोणत्या आकाराचं ते शहर आहे? कशा आकाराचं आहे? कबुतराच्या आकाराचं शहर आहे. कोणत्या आकाराचं? कबुतराच्या आकाराचं शहर आहे. ते म्हणजे चंदीगड. चंदीगड मधलं मित्रांनो रॉक गार्डन प्रसिद्ध आहे. कोणतं गार्डन प्रसिद्ध आहे? रॉक. कधी कधी थोड्या भारताच्या संदर्भात पर्यटनाचे काही प्रांत डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. कळलं? एकदम सुंदर आहे रॉक गार्डन. गेला तर नक्की बघा. ते चंदीगडला गेला तर. आणि दुसरा आहे रोज गार्डन प्रसिद्ध. कोणतं गार्डन आहे? रोज गार्डन सुद्धा प्रसिद्ध आहे चंदीगडमध्ये. तर ते द्या. समजलं? परीक्षेच्या दृष्टीने कळलं? ली कार्बोझियरवरती प्रश्न विचारले आहे. त्याचे 16 देशातील वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती सगळ्यांना वगैरे साइडवर टाकलेले. तर तो ली सांगितलं राहू. ली कार्बोझियर. पण ली कार्बोझियर ज्याच्यावरती प्रश्न आला होता एकदा काय की हे जे शहर बनवले ते कोणत्या आकाराचं ते शहर आहे? कशाच्या आकाराचं आहे? कबुतराच्या आकाराचं शहर आहे. कोणाच्या आकाराचं? कबुतराच्या आकाराचं शहर आहे. ते म्हणजे चंदीगड. चंदीगड मधलं मित्रांनो रॉक गार्डन प्रसिद्ध आहे. कसलं कोणतं गार्डन प्रसिद्ध आहे? रॉक. कधी कधी थोड्या भारताच्या संदर्भात पर्यटनाचे काही डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. कळलं? एकदम सुंदर आहे रॉक गार्डन. गेला तर नक्की बघा. ते चंदीगडला गेला तर. आणि दुसरा आहे रोज गार्डन प्रसिद्ध. कोणतं गार्डन आहे? रोज गार्डन सुद्धा प्रसिद्ध आहे चंदीगडमध्ये. तर ते द्या. समजलं? परीक्षेच्या दृष्टीने कळलं? ली कार्बोझियरवरती प्रश्न विचारले आहे. त्याचे 16 देशातील वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती सगळ्यांना वगैरे साइडवर टाकलेले. तर तो ली कार्बोझियरचा पद्धत चंदीगड शहर आहे. प्लॅन सिटी. समजलं? कसं भारतामध्ये महाराष्ट्र एक शहर आहे. तिचे प्लॅन करून बनवले. अगोदर त्याचा प्लॅन एस्टिमेट तयार झाला. नंतर सेक्टर असतात. सेक्टर 10, सेक्टर 27 असतात. कोणतं शहर? नवी मुंबई. कोणतं आहे? नवी मुंबई सुद्धा आहे. कसं शहर आहे? नियोजित शहर आहे. कसं? आणि नियोजन केलं की अशा पद्धतीने घर असतील, अशा पद्धतीने शाळा असतील. तशा पद्धतीने डेव्हलप झालेलं शहर कोणतं आहे? महाराष्ट्रातलं नवी मुंबई. तसं कोणतं आहे? चंदीगड आहे. विसरायचं. ओके कळलं का बाबांनो? पुढचा महत्त्वाचा प्रदेश आहे मित्रांनो तो म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश. बाकी तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. ठेवायच्या. त्यातला बागर. बागर म्हणजे काय रे? अरे सांग काय बागर म्हणजे? बागर म्हणजे काय? अंशतः शुष्क प्रदेश. त्याला काय म्हणतात? बागर. कोणत्या प्रदेशात दिसला हा? कोणत्या? राजस्थानमध्ये. बघा मरुस्थळ हा वालुकामय मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडचा अरवली पर्वतरांगाच्या मध्ये अंशतः शुष्क मैदानी प्रदेशाला राजस्थानी बागर असे म्हणतात. लुनी आणि घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशाला बागर असं म्हणतात. लक्षात ठेवायचं का? कोणत्या 2 नद्यांच्या मैदानी प्रदेशाला? लुनी आणि घग्गर. घग्गर म्हणजे कुठली नदी असेल? हरियाणाची. आणि लुनी कुठली असेल? राजस्थानमध्ये. यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणायचं? मैदानी प्रदेशाला बागर असं म्हणायचं. आता मरुस्थळ म्हणजे काय रे? पश्चिम राजस्थानमध्ये का पूर्व राजस्थानमध्ये? कोणत्या? पश्चिम राजस्थानमध्ये प्रदेशाला काय म्हणायचं? मरुस्थळ म्हणायचं. वालुकामय शुष्क प्रदेश आहे. त्याला आपण काय म्हणतो? भारतीय महावाळवंट. काय म्हणतो? भारतीय. आणि बागर म्हणलं तर कोणत्या देशाचा प्रदेश बघितला आपण? कुठला देशाचा? पूर्वेकडचा प्रदेश आहे. अंशतः कसा आहे? शुष्क आणि कोरडा आहे. त्याला म्हणायचं बागर. बागर आणि मरुस्थळ म्हणतात भारताला बाबा. बागर आणि मरुस्थळ ही ठिकाण कोणत्या मैदानी प्रदेशात म्हणतात? कोणत्या? जर तुम्हाला राज्य विचारलं की बागर आणि मरुस्थळ हा प्रदेश खालीपैकी कोणत्या राज्यात म्हणतात? कोणत्या राज्य? राजस्थान. त्याच्यानंतर तिसरा आहे महत्त्वाचा गोवा. गोवा म्हणजे प्रत्येकाला कळलं का? गोवा म्हणजे 2 म्हणजे काय? 2 आणि आप म्हणजे पाणी किंवा नदी. लक्षात ठेवायचं. 2 म्हणजे 2 आणि आप म्हणजे पाणी किंवा नदी. 2 पाण्याच्या किंवा 2 नद्यांच्या दरम्यान असलेला प्रदेश म्हणजे काय? तो आप. मग मित्रांनो पंजाब आणि हरियाणाच्या मैदानी प्रदेश विशेषतः पंजाबच्या मैदानी
पिस्ता आहे का, रेशमा आहे का, साज आहे का, लक्षात ठेवायचं. या दरम्यानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात त्याच्यावरती जोड्या लावल्याचा प्रश्न विचारलाय. भविष्याचा प्रश्न आला तर जमलं पाहिजे. बाकी पंजाब मधला मित्रांनो अति महत्त्वाचा सण म्हणजे मित्रांनो तो कोणता आहे, बैसाखी. बरोबर का, 16 वर्षाची सुरुवात ज्यावेळेस होते मित्रांनो त्यावेळेस बैसाखी असते. आणि ज्यावेळेस मित्रांनो सर्व धान्य काय केलं जातं, काय केलं जातं, कापून तयार केलं जातं. त्यावेळेस मित्रांनो काय आहे, देवाला धन्यवाद म्हटलं जातं. आणि देवाला धन्यवाद म्हटलं जातं तो सण कोणता आहे, बैसाखी सण आहे. याच्यामध्ये आपण पाहिजे असतं बैसाखी सणाबद्दलची घटना तुम्हाला माहित असेल. हा जालियनवाला बाग. बरोबर का, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आपल्या व्हाईसरॉय कौन्सिल पदाचा राजीनामा देणारे कोण रे, व्हाईसरॉय कौन्सिल सदस्यपदाचा राजीनामा देणारे कोण, जालियनवाला बाग आलं तर कोण सांगा ना, श्री कोण, शंकर नायर नाव लक्षात ठेवायचं. त्यांनी व्हाईसरॉय कौन्सिल पदाचा काय दिला, राजीनामा दिला. बाकी सर या पद्धतीचा राजीनामा देणारे कोण, रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, जालियनवाला बाग वसंत असेल त्याच्यानंतर जालियनवाला बाग नावाची कविता लिहिली, दुःख व्यक्त केलं होतं. सांगते का, जालियनवाला बाग नावाची कविता लिहिली आणि त्यांनी मित्रांनो दुःख व्यक्त केलं. पण बाकी सांगते पण ऐकून नाही करण्याचं उघडण्याचं अजूनही पुसा वर्षे म्हणजे त्यांनी येशूला प्रश्न केला होता. काय प्रश्न केला होता की येशू तू एका बाजूला काय करतो, शांततेचा संदेश देतो, बाकी जगाला काय देतो, शांततेचा संदेश देतो. आणि तुझ्या पदाच्या हातात आहे जे तुझेच अनुयायी आहे, जे निरपराध लोकांवरती काय करतात, पेशूट असा गोळीबार करतात आणि अत्याचार करतात, असा प्रश्न येशूला विचारलेला आहे. म्हणजे आणि ती कविता होती जालियनवाला बाग नावाची कविता, जी लिहिली कुसुमाग्रज. म्हणजे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकरांची कविता, ती म्हणजे त्याचं उघडण्याचं पुढे अजूनही पुसा वर्षे. बरोबर लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड इम्पॉर्टंट आहे, त्याच्या बाबतीत गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यावर काय लक्षात ठेवा पाहिजे, उडवायला लक्षात ठेवा. उडवायचा कोणता सरदार उधम सिंग लक्षात ठेवा. कळलं का, सरदार उधम सिंग यांनी मोहम्मद सिंग आझाद नाव धारण केलं होतं. किती धर्माचं प्रतीक म्हणून नाव धारण केलं होतं त्यांनी. मारायचं होतं तर त्यांना जनरल डायल जनरल चालू झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने तत्कालीन पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर आधी दिला होता तो माहिती उडवायला. या उडवायला लंडनमध्ये जाऊन 1940 साली संपवले सरदार उधम सिंग. लक्षात ठेवा, क्रांतिकारकाच्या संदर्भामध्ये बरीच नाव महत्त्वाची. त्याच्यामध्ये आयोगाच्या आवडती म्हणतात अनंत लक्ष्मण काळे असतील. बरोबर, त्याच्यानंतर कामगिरी बद्दल दिघा असतील. बरोबर, तिसरं महत्त्वाचं उधम सिंग असतील, चापेकर बंधू असतील, वासुदेव बळवंत फडके असतील. ही मंडळी सगळी क्रांतिकारक आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची. महाराष्ट्र सावरकर बद्दल काय असेल, कळलं का, करायचं आपल्या भारतासाठी किंवा इंडिया हाऊस असेल. ते पण प्रश्न आपल्याला कंटिन्युअसली विचारतात. कळलं तुम्हाला तर बेसिक मध्ये सुरुवातीला त्याच्यानंतर डिटेल पहिला बेसिक तरी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याला समजलं, हा पैसाची आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच दिवशी मित्रांनो गुरु गोविंद सिंग यांनी काय केलं होतं, खालसा पंथाची स्थापना केली होती. म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे म्हणजे पैसाची. त्याच्यानंतर पंजाबमध्ये मित्रांनो 30 नावाचा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी उपवास करतात. तो कोणता सण आहे, तीज. तो कोणाला अर्पण केला जातो मित्रांनो, कोणाला, पार्वतीला समर्पित केला जातो. याच्यावरती तुमचा विवाह आहे लक्षात ठेवा. पंजाबमध्ये साजरा केला जाणारा तीज हा सण आहे. लक्षात ठेवायचं, तीज कोणाला अर्पण केला जातो, कोणाला, पार्वतीला. याच्यावरती तुमचा विवाह आहे लक्षात ठेवायचं. तुम्हाला बाजू म्हणजे काय कळलं का, कळलं का, बघा मी आधी सांगते, परत सांगणार, मी वेळ घेऊन याच्यासाठी सांगणार, मी 3 मिनिटं टॉपिक संपूर्ण जाऊ शकतो. मला सांगायला गंगा इथे राजस्थान संपला विषय काय सांगायचं, लक्ष द्या. तुमच्यासाठी चाललंय, जास्त वेळ कशासाठी चाललंय, तुमच्यासाठी. पण एवढ्या वेळात सगळ्या गोष्टी नाही, तेवढा वेळ संपूर्ण गेला तर 3 लेक्चर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला जमेल. बाजार म्हणजे काय कळलं का, त्याच्यानंतर काय कळलं का, आदर भांगर कळलं का, बागर कळलं का, प्रत्येक कळलं का, बनव मरुस्तर म्हणजे काय कळलं का, दुआ म्हणजे काय कळलं का, तुमचं काय असतं समजलं का, कार्यवाद काय असतं, कार्यवाद काय असतं, कुठं बघितलं कार्यवाद, पश्चिमेमध्ये बघितलं, हिमनदी म्हणजे कार्यवाद प्रसिद्ध. बरोबर का, दोरस किंवा ढाक बघितलं, सिंधू नदीचं काय मित्रांनो अवशेष आहे, काय माहिती, दोरस किंवा ढाक. तर ज्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, छोट्या मोठ्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ध्यानात आला पाहिजे. बरं का, आहे भरपूर हिंदू सणामध्ये भरपूर ठिकाणी तीज साजरा केला जातो. पंजाब समाजामध्ये पण केला जातो. काय कळलं का, आपल्यासाठी महत्त्वाचं ध्यानात आला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. पुढे महत्त्वाचं द्वार नावाची कन्सेप्ट. द्वार म्हणजे काय मित्रांनो, द्वार म्हणजे मित्रांनो दार असतो. काय होतो, दार. आज मित्रांनो मैदानी प्रदेशामध्ये तो विशेषतः गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये आसामच्या बाजूला दिसणारा प्रदेश म्हणजे आहे द्वार. द्वार म्हणजे मित्रांनो जलपैगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये टेकड्यांच्या पायथ्याला असणाऱ्या कमी उंचीच्या प्रदेशाला द्वार म्हणतात. द्वार याचा अर्थ होतो दार. काय म्हणतात, द्वार म्हणजे दार. कमी उंचीच्या टेकड्या, तुमची दुसरं काय असतं बघा, मोठमोठे डोंगर असतात आणि मित्रांनो किल्ली सारखा असतो कमी उंचीचा, तोच म्हणजे मित्रांनो काय आहे, तू आर आहे. द्वार म्हणजे काय, दार. बरोबर आहे, म्हणजे प्रामुख्याने जर बघितलं तर टेकड्यांच्या पायथ्याला असलेल्या कमी उंचीच्या प्रदेशाला म्हणतात द्वार. आणि तिथून मित्रांनो भूतानच्या आसपासच्या पूर्व मैदानातील टेकड्या आणि पूर्व मैदानामधील प्रवेशद्वार म्हणजे द्वार. आणि द्वारचा अर्थ होतो दार. कळतं का, दार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कळलं, जसं द्वार बघितलं तसं तू आर लक्षात ठेवायचं. कळलं का, त्रिभुज लक्षात आलं का, त्रिभुज, द्वार आणि द्वार त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजलं. तीज म्हणजे महाराष्ट्रात हरितालिका. अगदी बरोबर. हरतालिका पण असते का, हरतालिका आपली छोटी मोठी घेऊन बघितली कधी, हरतालिका आगळा वेगळा असतो. अजून काय असते, एक छोटंसं काय काय वाळूची पिठं बनवतात. तुम्ही कधी बघताय असं काहीतरी, हा तुमचं करा फक्त मटण बिटण खा, बाकी काय नको. सण बिन काय असलं आपल्याला फक्त काय पोळ्या पहिलं मिळणार, हा नाल्यात पहिला पहिला बसणार असं ओढणार. तसलं पण नसतं तुमच्या आयुष्यात काय, हा तुम्ही गाड्या घेत असतात, हा बरोबर ना, गाडी नाही सायकल, सायकल नाही ना बैल गाडा ना, ठीक आहे. समजलं बाबांनो. पुढचा महत्त्वाचा आहे गंगेचा मैदानी प्रदेश. आता मित्रांनो वरती सगळ्यात पहिला कोणता बघितला, कोणता, राजस्थान. त्याच्या अलीकडे आल्यानंतर कोणता होता, उत्तरेला पंजाब. आता पंजाब हरियाणाच्या दक्षिणेकडचा प्रदेश म्हणजे साधारणतः पश्चिम प्रदेश म्हणजे काय आहे मित्रांनो, गंगेचा मैदानी प्रदेश. लक्षात ठेवायचं. उत्तरेकडे कोणता पर्वत असेल रे, सांगा, उत्तरेकडे कोणता प्रदेश असेल, आणि उत्तरेकडे हिमालय असेल ना. हिमालय म्हणजे कोणती रंगाचा, सगळ्यात दक्षिणेकडची शिवालिकच्या पायथ्यालगत पासून मित्रांनो प्रदेश तयार होतो. कोणता आहे, गंगेचा मैदानी प्रदेश आहे. मग मित्रांनो हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार यामध्ये 1050 किलोमीटर लांबीचं पूर्व पश्चिम मैदान आहे. हे मैदान पश्चिमेकडे रुंद तर पूर्वेकडे कसं मित्रांनो अरुंद आहे. तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने दिसतं. बरोबर आहे, असं दिसतं का, इकडे कसं आहे ते रुंद आहे आणि इकडे कसं मित्रांनो पूर्वेकडे अरुंद आहे. गंगेचं मैदान हे भारतीय संस्कृतीचं माहेरघर म्हटलं तर कोण सांगते मला, म्हणतात भारतीय संस्कृतीचं माहेरघर. का बघा, गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये मित्रांनो जी काय भारतामध्ये पवित्र आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे यांचं ते माहेरघर आहे. बरोबर आहे का, प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा गंगा तिथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. ते ठिकाण म्हणजे हरिद्वार असेल, ऋषिकेश जवळचं. बरोबर, म्हणजे ऋषिकेश आहे, हरिद्वार आहे, त्याच्यानंतर प्रयाग आहे, काशी आहे, अयोध्या आहे. ही सगळी ठिकाण पुढे येतात गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये येतात. गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये मित्रांनो ठिकाण येतात म्हणून भारतीय संस्कृतीचं माहेरघर म्हटलं तर मला म्हणायचं गंगा नदीच्या मैदानी प्रदेशाला म्हणायचं. लक्षात ठेवायचं. बाकी मित्रांनो गंगेचं मैदान अनेक नद्यांनी वाहून आणलेल्या काळापासून बनलेलं जगातलं सर्वात विस्तृत आणि सलग काळाचं क्षेत्र आहे. भारतामध्ये मित्रांनो सर्वाधिक घनता या प्रदेशात दिसते. काय आहे, भारतामध्ये सर्वाधिक घनता म्हणजे काय मित्रांनो, हा इथं लोकसंख्या कशी असते, जास्त असते, दाट असते. तिथं सर्वाधिक घनता कोणत्या प्रदेशात आहे, या प्रदेशात आहे. बाकी मित्रांनो या प्रदेशामध्ये जलसिंचनाच्या सोयी, पाण्याची उपलब्धता असल्यामुळे हा प्रदेश मित्रांनो कसा बनलेला आहे, कृषी प्रधान बनलेला आहे. बरोबर आहे का, इथं किती महत्त्वाची पिकं सांगता येतील, कोणती महत्त्वाची, कोणते, तांदूळ, ऊस ही महत्त्वाची पिकं मित्रांनो इथे घेतली जातात. लक्षात ठेवायचं. बाकी गंगा असेल, यमुना असेल, चंबळ असेल, गोमती असेल, घागरा असेल, कुशी असेल, या महत्त्वाच्या नद्यांच्या काळाने मित्रांनो काय बनलेला आहे, गंगेचा मैदानी प्रदेश बनलेला आहे. लक्षात ठेवायचं. सर्वात लाईन किती याची, 1050 किलोमीटर, 1050 किलोमीटर. बघा लक्षात ठेवायचं. देशाच्या एकूण क्षेत्रापैकी 9% क्षेत्र या प्रदेशाने व्यापलेलं आहे. देशामध्ये किती क्षेत्र, 9%, 1.0 क्षेत्र मित्रांनो गंगेच्या मैदानी प्रदेशाने व्यापलेलं आहे. आणि 2011 नुसार जनगणना म्हणलं, जनगणनेनुसार बघितलं तर देशातील 23% जनता इथं राहते. किती राहते, 23% जनता मित्रांनो सामावून घेतलं तर गंगेचा मैदानी प्रदेश येतो. लक्षात ठेवायचं. किती टक्के भाग आपल्या भारताचा, 9%. आणि लोकसंख्या मध्ये किती झाली आहे, 23%. किती टक्के, आणि 23% प्रश्न आला याच्यामध्ये, 9% पण महत्त्वाचं, 23% पण महत्त्वाचं आहे. किती टक्के, 23% लोकसंख्या मित्रांनो या प्रदेशामध्ये सामावली आहे. तो म्हणजे गंगेचा मैदानी प्रदेश. उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो हा प्रदेश अतिशय विकसित प्रदेश आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये बघितलं तर इथे जे काय प्रदेश आहे ते मित्रांनो प्रामुख्याने कशासाठी प्रसिद्ध आहे, उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशामध्ये मित्रांनो गोरखपूर आणि समस्तीपूर ठिकाणं तागांच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्यासाठी, गोरखपूर आणि समस्तीपूर तागांच्या गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मिर्झापूर असेल, भदोही असेल, वाराणसी असेल उत्तर प्रदेशमध्ये हे रजई गाडीचे बनवण्याचे कारखाने इथं मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर वाराणसी असेल, भागलपूर, सत्ता दाखवतात का आपल्याला परत गेला वाराणसी साड्या पाण्याला घेतलं कधी, हा दाखवतात का, असं म्हणतो, हा घेतात का, हो तू दाखवतो काय घ्यायला, हा वाराणसी साड्या दाखवतात. तालमिया नगर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथं श्रीनगर दक्षिण बिहारमध्ये येणारं महत्त्वाचं ठिकाण तालमिया नगर. याच्यावरती दोन इकडे दोन आहे, त्याला एका उत्तर दक्षिण असा प्रश्न आला होता. उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं. कसं जालना होतं, कशासाठी होतं जालना प्रसिद्ध, क्रीडा साहित्यासाठी प्रसिद्ध होतं. अमृतसर कशासाठी प्रसिद्ध होतं, दुधासाठी दूध संकलन केंद्र होतं सगळ्यात मोठं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. तसं आपल्यासाठी
आहे ध्यानात राहायला पाहिजे. सो दालमिया नगर म्हणत सिमेंट, कागद, पुट्टे आणि प्लायवूड उद्योगाचं केंद्र म्हणत कोणतं मित्रांनो? दालमिया नगर महत्त्वाचं आहे, जे चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणतं ठिकाण? तेल शुद्धीकरण आणि खत निर्मिती कारखाने या बरवणीमध्ये येतात. कुठे येतात? बरवणी. त्याच्यानंतर चित्ररंजन ऐकलं असेल मित्रांनो, देशबंधू चित्ररंजन दास यांच्या नावाने शहर वसवलं गेलं. ठिकाण वसवलं गेलं ते चित्ररंजन. तिथं कशाचा कारखाना आहे? रेल्वे इंजिन उत्पादनाचा कारखाना आणि खत निर्मिती कारखाना इथं आहे. त्याचबरोबर दुर्गापूर, आसनसोल, उलटी, बर्णपूर इथं लोखंड आणि केंद्र आहे. दुर्गापूर म्हणत कोणत्या राज्यातील रे? कोणत्या? पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा. चला कळलं. दालमिया नगरवरती प्रश्न विचारलाय. समस्तीपूर. लक्ष इकडे नाही भागलपूर व्हायचा आपला. कळलं का? ठेवा. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. सगळे प्रदेश कोणत्या प्रदेशात मित्रांनो? सांगता येईल सगळं. अजिबात लोड घेण्याची पेज लिहून घ्यायची. सांगितलं ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याचा दालमिया नगर तुमच्यासाठी काय आहे? महत्त्वाचं आहे. दालमिया नगर लक्षात घ्यायचा. असे बरेच प्रश्न येणार आहेत. भारतावरती जरा जास्त प्रश्न टाकणार आहे. कळलं? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. विस्तृत का वेळ विषय तुमच्यासाठी याला उद्योगधंद्याची केंद्र परीक्षेच्या दृष्टीने आहे. कळलं? एकदा याच्यावर नका. तर कोणत्या राज्यात असे पण प्रश्न आहेत की जे बेसिक असतात पण टाइम लागतो. दिसायला साधा प्रश्न आहे. पाहिजे आलं पाहिजे. हां तुला फक्त पाहिजे ना स्पेस पाहिजे. फोकस ना. हो का? चल दोन पेन आले का? तुम्हाला सांगितलं तर दोन पेन आणायचं. झालं का? इथं व्यवस्थित कळतं का काय चाललंय? पेन्सिल पेन्सिल कुठे पाहिजे मग? पेन देतात का? सांगितलं सांगितलं तुम्ही चालत म्हणता तुम्ही शेजारी नाही हात नाही मोडला असा त्याच्या असते आपण बाहेरून घेतलंय तर मग तिकीट भेटलं म्हणलं काय फायदा तुम्हाला काय कळत नाही तिकीटाचा. झालं का बाबांनो? महत्त्वाचं मित्रांनो या प्रदेशामध्ये महत्त्वाची दोन मुख्य पिके काही तांदूळ आणि ऊस आहे. गहू कोणता आहे? तांदूळ आणि गहू. उत्तर प्रदेश महत्त्वाचे तांदळासाठी मित्रांनो लक्षात ठेवायचं. बाकी मका ऊस कापूस शेती पिके घेतली जातात. जगातल्या अति गंगेच्या प्रदेशापैकी एक असलेला प्रदेश आहे आणि गंगेच्या मैदानी प्रदेशाने देशाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भाग आहे? 9%. तर येथील लोकसंख्या देशाला किती टक्के आहे? 23% आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मैदानी प्रदेशाची सरासरी घनता होती 10 चौरस किलोमीटरला. 931 किती होती? 931 घनता होती. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्त्वाचं. महाराष्ट्राची घनता किती आहे? 300 अकरा काय कधी 300 घनता 300 किती 65 किती 365 भारताची काय जगाची भारताची इथे किती मित्र म्हणता 930. भारतामध्ये मित्रांनो सर्वाधिक घनतेचं राज्य कोणतं आहे? बिहार. बरोबर आहे. जे बिहार कसं येतं? याच मैदानी प्रदेशामध्ये येतात. आल्यानंतर जगात झालं लोकसंख्या लोक आहे. पहिले लोकसंख्या बाकी या प्रदेशामध्ये मित्रांनो लखनौ असेल, कानपूर असेल, गाझियाबाद असेल, अलाहाबाद आहे, मेरठ आहे आणि आग्रा ही महत्त्वाची काय आहे? शहर आहे. या मैदानी प्रदेशामध्ये केंद्रित वसती असून जलसिंचन आणि वाहतुकीच्या उत्तम सुविधा मित्रांनो आहे. बरं आणि आजपासून माइंडसेट लेक्चर आहे सगळे ऑनलाईन लक्षात घ्या. आजपासून माइंडसेट पद्धती किंवा आपल्याला विश्लेषण आता बऱ्यापैकी तुमचं शिकून झालं. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सुचतात का? आज 2017 च्या पूर्व परीक्षेची सुरुवात होती. पुढचे पेपर घेऊया. बरं कंबाईनचा 2017 चा पूर्व परीक्षा 10 वाजता आहे ना? 10 वाजता सुटल्यानंतर एक 10 मिनिटं घेऊन सव्वा झाला किती वाजता? 4 वाजता जायला लागते का? पुढे खायला लागते का? ठीक आहे. टाइम डिसाईड करायला लागेल. मला वेळ नसतो जास्त. कळलं? हां ठीक. माइंडसेट ॲपवरतीच असतात. फ्रीमध्ये आहे. स्पीआयटी झाली तुम्हाला अंदाज याची उत्तर मिळतं. हां आहे ना? साहेब या त्याच्यामुळे वेळ नाही भेटत. त्याच्यामुळे तुम्हाला एकदा काय दिसलं लक्षात ठेवायचं. स्वराज्य स्वराज्य बद्दल ना हां ठीक आहे. तुला काय तुला काय म्हणायचं ऐक मित्र मला कळलं का? हां सुट्टी कशाला पण ताकदीने करायचं द्यायचं असेल लक्ष महापुरा करेल महाप हां ते म्हणत काय करायचं लिहून घ्यायचं. कळलं का? या गोष्टी येतात मित्र उद्या असेल ते म्हणण्यावरती आपला तो हां शिस्ती परीक्षेत आणि भारताने काय मित्रांनो पिक व्हा पण ते अभ्यास बोलू नका ते काम सुद्धा करायचा नसतो. हो हां करा ते लागे पण ते लागेल झालं म्हणजे अभ्यास नसतो. मिळवायचं असेल तर लढलं पाहिजे. बरोबर आहे का? मित्र साधारण ते एकूण जी शक्ती आहे ती एकूण दाखवतो पाऊस मोठे खाली बघा हां शांत हिमालयाच्या एका टोकावरती बघायचं. हा चला हो म्हणा डोळे बेटा 3 मिनिटं शांत बसायचं. अजिबात डोळे उघडायचं 3 मिनिट. पुढे असा आवाज आला होते का बघा.